आली, कार्ड दाखवलं, ते बोलतात झालं. म्हटलं मी कसं झालं, मी आली नाही, केलं नाही, कोणी केलं? हे बोगस मतदार नाहीत तर बोगस मतदान काउंट झालंय ते कोणाचं आहे त्याचा नमस्कार, मी मंगेश म्हात्रे, बहुजन शक्ती न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो. सायन प्रतीक्षा वार्ड क्रमांक 173 मध्ये बोगस मतदानाचं प्रकरण समोर आलं होतं. कमल पवार ती 41 मध्ये राहतात, यांच्या नावावर कोणीतरी दुसऱ्यानेच कोणीतरी वोटिंग केलं होतं, त्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. अखेर त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान करायला दिले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या काय हे प्रकरण. आली, कार्ड दाखवलं, ते बोलतात झालं. म्हटलं मी कसं झालं, मी आली नाही, केलं नाही, कोणी केलं? मग सगळे शोधाशोध करायला लागले. त्याच्यानंतर मला मग फॉर्म भरला आणि मग मला वोटिंग करायला भेटलं. या बूथ क्रमांक 16 नंबर मध्ये या ठिकाणी एक महिला आहे, ती जी आता मतदान करायला गेल्यानंतर तिला असं आढळलं की माझ्या नावावर कुणीतरी दुसऱ्यानेच मतदान केलेलं आहे. या ठिकाणी बोगस मतदान सुरू आहे, तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर अधिकारी पण बोलतात आम्ही त्यांना आता मतदान करायला देतो आहोत. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे प्रतिउत्तर करताय आम्हाला? मतदार आहेत कमल पवार, जेव्हा मतदान केंद्रावर गेल्या त्यांना सांगितलं तुमचं मतदान झालेलं आहे, तुम्ही जा. बरोबर आहे. कार्यकर्ते, सुज्ञ नागरिक, इकडचे पत्रकार जमा झाले, त्यांना घेऊन गेले, रिक्वेस्ट केली तिथे. तेव्हा त्यांना सांगितलं फॉर्म भरून देतो तुम्हाला, ते मत काउंट होणार नाही. हेच ओरिजिनल मतदार आहेत, मग त्यांना फॉर्म भरून द्यायची पहिली निवडणूक आयोगाला गरज काय? दुसरा मुद्दा असा आहे, जर हे बोगस मतदार नाहीत तर बोगस मतदान काउंट झालंय ते कोणाचं आहे त्याचा कुठलाही रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे नाही. ते म्हणतात डाटा आमच्याकडे नसतो, इलेक्शन कमिशनर सांगतील. ही लोकशाही आहे, ठोकशाही की अफगाणिस्तान करून ठेवलेलं तेवढं आम्हाला सांगा. अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज मुंबई.